अहो 1500 रुपये जर तुम्ही लाडक्या बहिणीला देताय, ते जर तुमच्याकडे पैसे असतील तर आम्हाला जर 600 करोड पाहिजेत, तर ते 600 करोड तुम्ही उपलब्ध करू शकत नाही का? 14 वर्ष झाली लोक मरायला पडले तिकडे, लोकांचे जीव चाललेत, लोकांचे लग्न राहिलेले आहेत, लोकांचे शिक्षण राहिलेले आहेत, सगळ्यांची वया 70 पेक्षा वरती झालेत। आज इथे बसलेल्यापेक्षा तुम्ही बघू शकता की सगळे किती ज्येष्ठ ठेवीदार आहेत, त्यांची सुद्धा जर सरकार दखल घेत असेल तर 3 दिवसानंतर आत्महत्या करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। आम्हाला जर आमचे पैसे भेटले नाही तर सरकारला, कुठल्या सरकारला निवडून आणायचा तो आता आम्ही प्रयत्न करू। तरी 6 लाख ठेवीदार आम्ही आहोत आणि 6 लाख मतं आमची आहेत। ही 6 लाख मतं जर पाहिजे असतील तर पहिले आमचं काम करा। आम्ही मेलो तर मरून द्या, सरकारला आमची किंमत नसली चालेल, पण ही जी गरीब जनता, ह्याच्यात कितीतरी शेतकरी आहेत, किती ज्येष्ठ नागरिक आहेत, पेन्शन सुद्धा ह्याच्यात पडलेले आहेत, त्या लोकांची काय हालत होत असेल। मुलांची शिक्षण तर गेलीच बोंबले आणि लग्न पण असेच लोकांचं कर्ज काढून मी लग्न केले, तो काय पैसा मिळाला नाही। त्या आहे तिने माझे मालक गेले, तर त्याच्यानंतर आज मिळतील उद्या मिळतील, आज मिळते उद्या मिळतील, मिळले तर नाहीच, पण माझे मालक गेले। आता त्या गोष्टीला काय करायचं? ते मिळणार कधी? मी पण गेल्यावर तुम्ही वाढीव देणार आहे ते आमची आशा बुडाली, पण आमचे आहेत ते तर द्या। देवाच्या घरी तुम्हाला सुखाची जागा भेटणार नाही, भटकावं लागेल। तू आज लोकांनी मोलमजुरी करून, लोकांची धुण्या भांड्याची कामं करून, हे कष्ट करून पैसे जमा केले होते, कशासाठी केले? मुलांचं पुढचं भविष्य व्हावं म्हणूनच ना। पण तुम्हाला परमिशन जागा चांगली देणार नाही हे लक्षात ठेवा। हे 100% माझं दाभणीबाईचं बोलणं आहे। हे आपलं फायनलच समजा तुम्ही की हे आमचं फायनल शेवटचं आंदोलन आहे आणि मग आम्ही आत्ता रस्त्यावर बसलोय, नंतर रस्त्यावर उतरू। सरकार, शासकीय यंत्रणा, संचालक मंडळ, RBI असेल, ईडी असेल, ईडी असेल, CBI असेल, हे सगळं संगनमताने ठेवीदारांना वेटीत धरलेलं आहे। म्हणजे यांना कुठेतरी ठेवीदारांची संख्या कमी करायची आहे आणि त्यांना ठेवी द्यायचं नाही, वैतागून हे आंदोलन बंद करतील। नमस्कार, कर्जत अपडेटमध्ये आपलं स्वागत आहे। रायगड जिल्ह्यातील नामवंत बँक म्हणून पेन बँक ही नावाजलेली होती, परंतु 2010मध्ये ही बँक RBIने निर्बंध लावल्यामुळे ही बँक अचानक बंद झाली। जवळपास 700 ते 800 कोटी रुपये बँकेमध्ये या 1.5 लाखांपेक्षा जास्त ठेवीदारांचे या बँकेमध्ये अडकलेले आहेत। जवळपास आता या बँकेला बंद होऊन 14 वर्ष पूर्ण झालेली आहेत, परंतु 1.5 लाखांपेक्षा जास्त जे आहेत ठेवीदारांचे पैसे जे आहेत त्या बँकेमध्ये अडकलेले आहेत। अगदी सामान्यातलं नागरिक असेल त्यांनी या आपल्या आयुष्याची जमापुंजी या बँकेमध्ये ठेवली होती, परंतु आता ही बँक कुठेतरी बंद झाल्यामुळे या ठेवीदारांचे पैसे या बँकेमध्ये अडकलेले आहेत। 14 वर्ष होऊन गेलेली आहेत, परंतु ठेवीदारांना कुठल्याही प्रकारचे पैसे आता बँकेमधून मिळालेले नाही आहेत। 14 वर्षांपासून त्यांचा संघर्ष सुरू आहे आणि आता जे आहेत आंदोलनं झाली, उपोषणं झाली, आता पुन्हा एकदा जे खातेदार आहेत हे आंदोलन करत आहेत। आपले पैसे कधी मिळणार, आपल्या ज्या बचत ठेवी होत्या त्या आपल्याला कधी मिळणार, यासाठी ते आशा लावून झालेले आहेत। आणि आपण पाहिलं तर आता समोरच आपण पाहत आहे पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली आणि पेन बँक संघर्ष समितीची कमिटी आहे, आता एकत्रित त्यांनी एक आंदोलन सुरू केलेले आणि ठेवीदारांना कुठेतरी पैसे मिळावे याच त्या अपेक्षेने त्यांनी आंदोलन सुरू केलेले। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत, नक्की खातेदारांच्या काय व्यथा आहेत आपण त्या जाणून घेणार आहोत आणि सरकार या खातेदारांना पैसे कधी मिळवून देणार आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत पेन अर्बन बँक संघर्ष समितीचे अध्यक्ष आहेत प्रदीप शहा आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। प्रदीपजी, आपला लढा सुरू झालेला आहे, जवळजवळ 14 वर्ष होऊन गेलेली आहेत, खातेदारांना अजूनही एकही रुपया मिळालेला नाही आहे आणि यामध्ये सुद्धा हजारो खातेदार आता यामध्ये मयत देखील झालेले आहेत, काय भावना आहेत? साहेब, सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आज 14 वर्ष झाली, एवढे मंत्री आले, मुख्यमंत्री एवढे आले, सगळ्यांना आम्ही आमचे निवेदनं दिलेले आहेत, पण कुठल्याही सरकारने आमची दखल घेतलेली नाही। त्यासाठी सर्वात पहिले आमचं हे उपोषण सुरू केलेलं आहे की 14 वर्षापर्यंत आज ठेवीदार आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे ठेवीदारांच्या घेतलेल्या पैशांनी जागा घेतलेल्या आहेत त्या हायकोर्टाने सिद्ध केलेलं आहे। हायकोर्टाने सांगितलेलं आहे की ह्या जागा विकून पहिले ठेवीदारांना पैसे देण्यात यावे, तरीसुद्धा सरकार ह्याच्यात दखल घेत नाही आहे। आणि नवीन म्हणजे निर्मला सीतारामनजींनी जो नवीन अमेंडमेंट चालू केलं 13 ऑगस्ट 2021ला की त्याच्यात 5 लाखाचं विमान सगळ्यांना संरक्षण देण्यात यावं। आमचं असं म्हणणं की कमीत कमी 5-5 लाख रुपये तरी आत्ता द्या। 14 वर्ष झाली लोक मरायला पडले तिकडे, लोकांचे जीव चाललेत, लोकांचे लग्न राहिलेले आहेत, लोकांचे शिक्षण राहिलेले आहेत, सगळ्यांची वया 70 पेक्षा वरती झालेत। आज इथे बसलेल्यापेक्षा तुम्ही बघू शकता की सगळे किती ज्येष्ठ ठेवीदार आहेत, सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांची सुद्धा जर सरकार दखल घेत असेल तर 3 दिवसानंतर
आत्महत्या करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत तिथे. आणि आमच्यासाठी रमेश शांताराम कदम हे आलेले आहेत. त्यांचे पहिले तर आम्ही आभार मानतो की त्यांच्यामुळे आम्ही हे आंदोलन आता यशस्वी केल्याशिवाय माघार घेणार नाही. आम्हाला जर आमचे पैसे भेटले नाही तर सरकारला, कुठल्या सरकारला निवडून आणायचा तो आता आम्ही प्रयत्न करू. 1.5 लाख ठेवीदार आहेत. 1.5 लाख ठेवीदार, प्रत्येका घरी 3 जण धरले तरी 6 लाख ठेवीदार आम्ही आहोत. आणि 6 लाख मतं आमची आहेत. ही 6 लाख मतं जर पाहिजे असतील तर पहिले आमचं काम करा आणि 5 लाखाची ठेवी पहिले आम्हाला देऊन ठेवा. एवढंच माझं म्हणणं आहे. कुठेतरी ठेवीदारांना वेठीस धरलं जाते, कारण 14 वर्ष झाली आहेत. संचालक जे वरच्या म्हणजे बँकेतले जे अधिकारी मंडळ आहेत त्यांच्यावर आता कुठेतरी काही कारवाई झालेली नाही आहे, परंतु ठेवीदारांचे पैसे अडकलेत. प्रत्येक ठेवीदार कुठे ना कुठेतरी मोलमजुरी करून त्याने पैसे जमा केलेले आहेत. अत्यंत सामान्यातल्या सामान्य माणूस आहे आणि आपण जर पाहिलं तर ज्येष्ठ वृद्ध नागरिक यांचा समावेश जास्त आहे. मग आता आपण कशाप्रकारे न्यायालयीन लढा देत आहे? आम्ही आता आंदोलन करून आमचं एकच म्हणणं आहे की 5-5 लाख रुपये आता सगळ्यात देण्यात यावे. कारण का 5-5 लाख रुपये दिले तर 97% हे ठेवीदार ह्याच्यातनं निवृत्त होतील. 1,58,280 पैकी जवळजवळ 1,56,700 जे आहेत ते 5 लाखाच्या आतमध्ये आहेत. ते 5 लाखापर्यंत त्यांना भेटले तर ते ठेवीदार निवृत्त होतील. आणि वरचे जे फक्त 1,510 जे राहतील ठेवीदार त्यांना जागा विकून पैसे देण्यात यावेत. एवढीच आमची विनंती आहे सरकारला. इतकं सोपं तुम्ही जर सांगताय, हे गणित मांडतायत, मग सरकार याकडे का लक्ष घालत नाही? सरकार ह्याकडे लक्ष का घालत नाही म्हणून तर हे आंदोलन करावं लागलं आम्हाला. म्हणून तर इकडे मरायला बसलोय आम्ही की चला आम्ही भेलो तर दुसऱ्यांचं तरी भलं होईल. आम्ही भेलो तर मरून जा, सरकारला आमची किंमत नसली चालेल. पण ही जी गरीब जनता, ह्याच्यात कितीतरी शेतकरी आहेत, किती ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांचे ठेवी त्यांनी जे निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या पेन्शनसुद्धा ह्याच्यात पडलेले आहेत. त्या लोकांची काय हालत होत असेल तेवढं विचार करा. तेवढं तरी सरकारने ह्याच्यात बघावं. 1,500 रुपये जर तुम्ही लाडक्या बहिणीला देताय, ते जर तुमच्याकडे पैसे असतील तर आम्हाला जर 600 करोड पाहिजेत, तर ते 600 करोड तुम्ही उपलब्ध करू शकत नाही का? तर अगदीच तीव्र भावना या खातेदारांच्या आहेत. आपल्यासोबत एक वृद्ध आजी देखील आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. त्यांच्या नक्की काय भावना आहेत आणि त्यांचं कशा प्रकारे आता त्या लढा या आंदोलनातून देत आहेत. आजी, तुमचं नाव काय आणि कशा प्रकारची तुमची परिस्थिती आहे आणि किती तुमचे यामध्ये तुम्ही पैसे अडकल्यामुळे तुम्हाला अडचण निर्माण झाली? 3 लाख जमा केले होते मुलांच्या नावावर एवढ्या. तर ते असेच पैसे म्हणजे इकडनं तिकडनं असे जमा झालेले किंवा मोलमजुरी करून शनी ते पैसे भरले होते मुलांच्या नावावर. मुलांची शिक्षणं तर गेलीच बोंबलले आणि लग्न पण असेच लोकांचं कर्ज काढून मी लग्न केले. तो काय पैसा मिळाला नाही. त्या आहे तिने माझे मालक गेले. मी 2013ला जमा केले ते 2013 नाही 2014ला जमा केले ते 4ला 2004ला. तर त्याच्यानंतर आज मिळतील उद्या मिळतील, आज मिळतील उद्या मिळतील, मिळले तर नाहीच, पण माझे मालक गेले. आता त्या गोष्टीला काय करायचं? मग आता तुमचे आज मिळन उद्या मिळन, आज मिळन उद्या मिळन, ते मिळणार कधी? मी पण मी गेल्यावरती तर माझी मुलं तर हे करू शकत नाही ना. मुली लोकांच्या घरी गेल्या. एक मुलगा आहे त्याचं मी लोकांचं कर्ज काढून लग्न केलं आता. मग ह्या पैशांचा उपयोग काय? जास्ती टक्का आहे म्हणून आशेने लोकांनी पैसे गुंतवलेले ते तुम्ही आम्हाला द्यायचे 2-2 दिवसावरती. हे एवढ्या माझ्या मागितल्या तेव्हा ते भोईर ते सगळे तिथं कामाला होते. तर त्यांनी जमा केलेले पैसे ते एवढ्या पण त्यांनीच जमा करून घेतल्या. 2 दिवसांनी या तुम्हाला पैसे मिळतील. तिसऱ्या दिवशी बघते तर गोंग झाली की बँक बुडाली. म्हणून मी 3 वेळा गेल्या, त्या 3ही वेळेला बँकेला लॉक होतं. मग आता करायचं काय? ह्याची दखल का कोणी घेत नाही हेच मला म्हणायचं आहे. मग आता जर मी चौकशी केली तेव्हा बेल्ले पेन बँकेचंच आहे म्हणूनसाठी मी इथं उभी राहिले. आता माझ्या अपेक्षा ह्याच आहेत. माझे जे आहेत तुम्ही नका देऊ. तुम्ही वाढीव देणार आहेत ते आमची आशा बुडाली, पण आमचे आहेत ते तर द्या. आहेत ते तर द्या ना. का तुम्ही माझ्या मानानं आमच्या तोंडाला पानं पुसणार हा कोणचा न्याय आहे? देवाच्या घरी तुम्हाला सुखाची जागा भेटणार नाही, भटकावं लागेल तुम्हाला. हे लक्षात ठेवा. आज लोकांनी मोलमजुरी करून लोकांची धुण्या भांड्याची कामं करून हे कष्ट करून पैसे जमा केले होते. हे कशासाठी केले? मुलांचं पुढचं भविष्य व्हावं म्हणूनच ना. मग ते जर गोष्टीला आमच्या जर मुलांच्या तोंडाला आमच्या तोंडाला जर पानं पिसले तर तुम्ही सुखी राहाल का? आज तुम्ही गाड्या घेऊन फिरताय, आम्ही उन्हात तळमळतोय अजूनही. कशासाठी? पण तुम्हाला परमिशन जागा चांगली देणार नाही हे लक्षात ठेवा. हे 100% माझं दाबणीबाईचं बोलणं आहे. कधी सुखी राहणार नाहीत तुम्ही. आज तुम्ही गाडीत जे फिरता ना, उद्या तुम्ही तर आमच्याकडे भिका मागत याल हे लक्षात ठेवा. कधी तुम्हाला परमिशन दया करणार नाही. एवढंच माझं मागणं आहे.
आणि एवढंच माझं म्हणणं आहे, मी जास्ती काही चुकीवकीचं बोलले असले तर मला माफ करा, हेच माझं वाटतं. तर या आजींचा आपण आक्रोश पाहिलेला आहे. आयुष्यभराची जमापुंजी त्यांनी बँकेमध्ये ठेवली आणि बँक बुडाली. आता खरं तर त्यांच्या आयुष्याचा आता पुढे काय खर्च कसे भागवायचे याचे प्रश्न त्यांच्यासमोर उभे राहिलेले आहेत आणि त्यांच्या डोळ्यातून देखील आता अश्रू बाहेर निघालेले आहेत. या त्यांच्या आता भावना बाहेर येत आहेत. आपल्यासोबत दुसरे खातेदारक आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. सर, कशाप्रकारे आपण आंदोलन करताय आता आणि काय तुम्हाला यातून अपेक्षा आहे? हा लढा तुमचा यशस्वी होईल का? 100% यशस्वी होईल. आणि कळलं व्हायला का? पाहिजे. कारण कायद्याच्या ज्या तरतुदी आहेत बरोबर की नाही? त्या आज तरतुदीचं 14 उल्लंघन वर्षाची करून मजा मारतायत. RBIनी, DIGCनी, EDनी या सर्वच यंत्रणा, ज्या शासकीय यंत्रणा आहेत, यांनी आमचा विश्वासघात केलेला आहे. कोर्टाने निर्णय देऊनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. ईडीचा आता नवीनच भाजप सरकारने सांगितलं ईडीला की ज्या घोटाळ्यामध्ये तुम्ही त्यांच्या जमिनी जप्त केलेल्या आहेत, ते जे ठेवीदार सफरर आहेत त्यांना तुम्ही पैसे देऊन मोकळे करा. आमचं म्हणणं तेच आहे, ईडीनी एकतर त्यातनं बाजूला हवं, जेणेकरून आम्ही MPID कायद्याखाली जमिनी विकू शकतो, बरं का. न पेक्षा ईडीने आम्हाला पैसे द्यावेत, हा एक मार्ग. दुसरा मार्ग जो DIGCनी 2012 ते 2014 ही 2 वर्ष लायसन रद्द करूनही 2012ला आमचे विम्याचे हप्ते स्वीकारले, तेच जर आम्ही 2021पर्यंत भरत असू तर निर्मला सीतारामन जी नवीन अमेंडमेंट केली त्याच्यामध्ये आम्ही बसलो असतो. आता ही पूर्ण चूक त्यांची आहे. तर त्यांनी ते हप्ते, आम्ही जे 12 कोटी भरायचे आहेत आम्हाला 2012 ते 2024, हे आम्ही भरायला तयार आहोत. बँक सक्षम आहे त्यासाठी, बरं का. ते भरलं की आम्हाला 5 लाखाचं कवच मिळालं की उर्वरित रक्कम जी आहे 1510 लोकांची 5 लाखाच्या वरची अमाऊंट, ती आमच्याकडे आत्ता तसं पाहिलं तर SBIमध्ये 50 कोटी, बरोबर आहे, 25,000 रुपये लोकांना वाटले होते त्यावेळेस 2018 साली. तर त्यातल्या 1 ते 1.5 लाख लोकांनी ते पैसेच घेऊन गेले नाही. तर ते आमच्याकडे 12.5 कोटी जमा आहेत. जयंत पाटलांकडे जमा आहेत जे पैसे, ईडीकडे जमा आहेत, पोलिसांकडे रिकवर केलेले जमा आहेत गुन्हेगारांचे. त्या पैशामध्ये आमचं सर्व भागतं आहे. प्रश्न फक्त सेंटरनी काय करायचं हा विषय आहे आता. कारण ती पॉवर जी आहे ती DIGCची किंवा रिझर्व्ह बँकेची, त्याला गव्हर्नमेंटच हालू शकतं. इतर लोक कोणी काही वल्गना केल्या तरी ते पोचत नाहीत. कारण आम्ही तसा प्रयत्न करून झाला, आमचं मुख्यमंत्र्यांशी सुद्धा बोलणं झालं आहे, मिटिंगी झालेल्या आहेत, पण ते तेवढ्यापुरतं. तर सरकारने काय भूमिका घेतली यावर? सरकारने आता पत्रोत्तर चालू आहेत. परवापासून साहेबांनी जी निवेदन केली त्याचा फॉलोअप चालू आहे. परंतु आता हा फॉलोअपला सुद्धा जर एवढा वेळ घालवत असतील तर काय उपयोग नाही ना, कळलं का. त्यातल्या आंदोलनातली हेच निघून जाते ना. आता पाहिलं तर अनेक राजकीय नेत्यांनी देखील आपला पाठिंबा दिलेला आहे, लढा देखील त्यांनी लढलेला आहे. सहकार मंत्र्यांसोबत भेटीगाठी असतील, मुख्यमंत्र्यांनी काही तुम्हाला शब्द दिले, तुमचा प्रश्न मार्गी लावावा, पण अजूनपर्यंत यातून काही मार्गच निघत नाही आहेत. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं ना की ह्या ज्या केंद्रीय RBI आणि DIGC आहे, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या यांच्या अखत्यारीतल्याच नाहीत. आता मुख्यमंत्र्यांच्या मिटिंगला स्वतः तुमच्या ईडीचा संचालक तिथे आला. म्हटलं आमची मिटिंग झाली होती 7 डिसेंबर 2022ला, तिथे तो संचालक आला होता. तो म्हटला की मी 17 तारखेला जी MPID तुमची PMLA कोर्टात तारीख आहे तिथे येतो आणि सांगतो की आम्ही स्टे आमचा उठवतोय. नंतर कळलं की त्याची बदली झाली. हे असं होतं सगळं. फक्त आश्वासनं, फक्त तोंडाला पानं पुसायची, दुसरं काही घडलेलं नाही. मग खातेधारकांना पैसे मिळतील का नाही परत? 100% मिळणार. मग अशा घडामोडी समोर येत आहेत, संचालकांची बदली असेल तर मग या अशा गोष्टींमुळे कुठेतरी ही जी प्रोसेस आहे लांबली जाते. अगोदरच आता 14 वर्ष पण पूर्ण झालीत. येस 14 वर्ष पूर्ण झाली, हेच दुर्दैव आहे. अजून किती वर्ष आता तुम्ही वाट बघणार? नाही अजून आपण वाट बघणारच नाही आम्ही. हे आपलं फायनलच समजा तुम्ही की हे आमचं फायनल शेवटचं आंदोलन आहे. आणि मग आम्ही आत्ता रस्त्यावर बसलोय, नंतर रस्त्यावर उतरू. आता पुढची भूमिका काय आता बघूया की तर 4 दिवसात काय होतंय, नाही तर मग घोडा लावणे
आम्ही करणार ते बस. आपल्यासोबत आता रमेश कदम आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. पोलीस मित्र संघटनेचे ते आहेत. अनेक आंदोलनं त्यांनी घेतलेली आहेत, हातामध्ये बरीचशी त्यांनी सक्सेस देखील केलेली आहेत आणि आंदोलन कशाप्रकारे हातात घ्यायचं, प्रश्न कशाप्रकारे मार्गी लावायचे याचा त्यांचा चांगलाच अभ्यास आहे. रमेशजी, आता पेन बँकेचं तुम्ही आंदोलन हातात घेतलेलं आहे, खातेदारांना पैसे कधीपर्यंत परत मिळतील, काय तुमचं आता अधिकाऱ्यांसोबत चर्चा झालेली आहे, एकंदरीत आता हे आंदोलन कुठल्या दिशेला जाईल पुढे? तसंच बघितलं तर ह्या आंदोलनाची पार्श्वभूमी जर आपण विचारात घेतली तर आता हे आंदोलन पण करण्याची काही गरज नाही. कारण कोर्टाचे निर्देश आहेत RBIला की जोपर्यंत ह्या घोटाळ्याचा पूर्णपणे तपास होत नाही तोपर्यंत RBIने कुठल्या प्रकारची पाऊल उचलू नये किंवा कुठल्या प्रकारची कारवाई करू नये. ज्या दिवशी हा निर्देश कोर्टाने दिला त्याच दिवशी म्हणजे कार्यालय वेलच्या बाहेर म्हणजे कार्यालय चालू नसताना काही गडबडीत म्हणजे याने पेन अर्बन बँकेचा परवाना रद्द केला. म्हणजे तिथे चक्क कोर्टाचा अवमान RBIने केला. ह्याच्यावर कंट्रोल सरकारचा आहे तर सरकारने त्यांना जाब विचारला पाहिजे. जर सरकारने त्यांना जाब विचारला, सहकार मंत्र्यांनी जाब विचारला, मुख्यमंत्र्यांनी जाब विचारला की तुम्ही कोर्टाचा अवमान केला आणि तुमचा अधिकार नसताना परवाना रद्द का केला, तर तो परवाना त्वरित सुरू करावा. तर तो एका क्षणाला सुरू होईल. परंतु सरकारची मानसिकता असायला पाहिजे. आणि नुसतंच सरकार नाही, मी गेली 24 आमरण उपोषण केलेली आहे. याच्या आधी मी नदी महत्त्वाच्या अतिक्रमणासाठी उपोषण केलं होतं. जलसमाईचं मी इथे जाहीर केलं होतं. परंतु काही जाणकार जसे आता कोठारे साहेब असतील, इकडं सुरेश बोर्डे असतील, इतर आज तुमच्यासारखे मीडियावाले असतील, सर्वांनी मला विनंती केली की तुमची गरज आहे, ह्या जनतेला तुमची गरज आहे, पुढं तुम्हाला आंदोलन करायचे आहे, न्याय द्यायचा आहे. म्हणून मी थोडीशी माघार घेतली. त्या आंदोलनात 2 महिने झाले, 30 दिवसात टाईम दिला, तिथे त्यांनी काय केलं नाही. म्हणजे माझं स्पष्ट मत आहे की सरकार आणि सरकारी यंत्रणा ही संगनमताने काम करते आणि संगनमताने काम करत असल्यामुळे त्यांना गरिबाची गरज नाही, सरकारचे जे अधिकारी आहेत त्यांची गरज आहे. तर त्यांच्या संगनमताने आम्ही पुढे राजकारणामध्ये प्रगती करू. परंतु आता मावशीने सांगितलं खूप पैसा कमवाल, खूप गाड्या घ्याल, पण तुमचा अंत खूप वाईट होणार. तुमची पत्नी तुमच्या तोंडात पाणी ओतणार नाही, तुमची मुलं तुम्हाला कधी चांगले म्हणणार नाही आणि तुम्हाला जनतेची हाय लागणार. कारण विरोधक आणि सत्ताधारी हेच जनतेला न्याय देऊ शकतात, फक्त सत्ताधारी नाही. कारण माझा अनुभव आहे, याच पेन अर्बन बँकेचा विषय मी घेतला होता आणि त्यावेळेस मी जाहीर केलं होतं, किरीट सोमय्यांनी इथे शब्द दिला होता की साहेब मी भाजपचा कार्यकर्ता म्हणून तुम्हाला विनंती करतो, आपण ठेवीदारांना दिलेला शब्द पुरा करा. रायगड जिल्ह्यामध्ये आपली भारतीय जनता पार्टी 1 नंबरला राहील. त्यावेळेस भारतीय जनता पार्टीत एकही आमदार नव्हता, तरीसुद्धा त्यावेळेस मला भारतीय जनता पार्टीने पक्षातून पदावरून काढून टाकलं. परंतु एक दुःखदायक, मी ठेवीदारांच्या पण आता खूप नाराज आहे की एखादा व्यक्ती तुम्हाला न्याय देण्यासाठी बसतो, तुम्ही यायला पाहिजे. ठेवीदारांची उपस्थिती महत्त्वाची. आता ह्या आंदोलनाची पार्श्वभूमी बघितली तर खूप दुःख वाटलं. ईडीला कोर्टाने सांगितलं आहे की तुमचा तपास कधी होणार, आम्हाला अफिडेविट द्या. जर तुमचा तपास शक्य नसेल तर त्यांच्या मालमत्ता त्याच्या ताब्यात द्या, त्या व्यक्तीला पैसे घेतील. ईडीसुद्धा 14 वर्षे काय करत नाही, आमचा तपास सुरू आहे एवढंच बोलते, पण कोर्टाला अफिडेविट देत नाही. आता हे अफिडेविट देण्याचं कामसुद्धा ते करत नसतील तर शासनाने त्यांना त्याचं सांगितलं पाहिजे. तुम्ही DIGCची जर गंमत बघितली, आम्ही कोण तज्ज्ञ आहे का, मी शिक्षण नाही, मी पदवीधर नाही, मला कसं कळतं RBIचे कायदे, ईडीचे कायदे, CBIचे कायदे, SP चे कायदे. जिल्हा अधिकारी निष्क्रिय असेल तर कुठल्याही व्यक्तीला न्याय मिळणार नाही. एवढे ठेवीदार गेले, 1000 ठेवीदार मृत्युमुखी पावले, आता मरणाच्या दारात आहेत. जिल्हा अधिकाऱ्याला कोर्टाचे आदेश आहेत, प्रत्येक महिन्याला मासिक मिटिंग घ्यायची, नाही घेतली. काल मी त्यांना कॉल केला तर तुम्हाला प्रश्न दाखवतो, 3 महिन्याची मिटिंग घेण्याचे आम्हाला कोर्टाचे आदेश आहेत, तिची कमिटी आहे. चक्क खोटं सांगतात की 3 महिन्यांनी घ्यायची आहे, याला आदेश कोर्टाचा 1 महिन्याने घ्यायची आहे. म्हणजे ही यंत्रणा कुठंतरी, माझा चक्क आरोप आहे, सरकार, शासकीय यंत्रणा, संचालक मंडळ, RBI असेल, ईडी असेल, CBI असेल, हे सगळं संगनमताने ठेवीदारांना वेटीत धरलेलं आहे. म्हणजे ह्यांना कुठंतरी ठेवीदारांची संख्या कमी करायची आहे आणि त्यांना ठेवी द्यायचं नाही, वैतागून हे आंदोलन बंद करतील, असं त्यांचा म्हणजे गणिमी काव आहे. तुम्हाला काही
त्यांचं काही सूचना आल्यात का किंवा तुमच्याशी काही आता आंदोलन सुरू केलं, काय पत्रव्यवहार झाला आहे का, काय त्यांनी तुम्हाला शब्द दिला आहे का कधीपर्यंत पैसे मिळतील किंवा काय प्रोसेस सुरू आहे या संदर्भात काही? सर्वप्रथम आम्ही पहिले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना ते निवेदन दिलं. आम्ही आमच्या आंदोलनाची पार्श्वभूमी सांगितली. आणि इथं उपोषण करता काय हिरोगिरी करायला बसलेलं नाही. त्यांनी 24 आम्हाला उपोषण केलेत. मुख्यमंत्री शिंदे जर का लाडक्या बहिणीला 1500 रुपये देतात आणि एखादा गरीब व्यक्ती शेतकरी वर्ग, माझ्याकडे काय फॉर्च्युनर नाही आहे, बंगला नाही, मी एक शेतकरी वर्गाचा 24 उपोषण केलेले आहे. तुम्ही पत्र वाचता की नाही वाचता हे मला मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे. पत्र वाचल्यानंतर मी पत्र स्पष्ट म्हटलेले 3 दिवस आम्ही ठिय्या करणार तुमचं लक्ष केंद्रित करण्यासाठी. 3 दिवस आम्ही साखळी उपोषण करणार तुमचं लक्ष केंद्रित करण्यासाठी. त्यानंतर तुम्ही नाही ते पण केलं तर आम्ही ठेवीदारांच्या समवेत आमरण उपोषण करणार. आणि आमरण उपोषण तुम्ही जर दखल घेतली नाही तर मी आत्महत्या करून 20% करून आत्महत्या करणार. पत्र वाचलं की नाही मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी, शासनाने, सरकारने? फक्त वाचलं कोणी? उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांनी. त्यांनी आम्हाला दुसऱ्याशी इमिजिएटली मीटिंग लावली आणि त्या मीटिंगमध्ये सर्व प्रशासकांना बोलवून आता हे CBI असेल, ED असेल, जिल्हाधिकारी असेल, त्यांना आता आमच्या मागण्या त्यांनी पोचवल्या आहेत. आणि त्यांना सांगितलेलं आहे की यांच्या मागण्या तुम्ही कशा पूर्ण करा, त्याचं समाधान करा आणि त्यांना आंदोलनापासून आंदोलन करण्यास भाग पाडू नका. म्हणजे इथपर्यंत थांबलेलं आहे. त्याच्या पुढे अजून काय पुढे गेलेलं नाही. मग मला आता अनेक वर्ष झाली, 14 वर्ष होत आली आहे. तुम्ही आंदोलनं करताय, उपोषणं करतायत, परंतु कोणतीही दखल घेतली जात नाही. मग आता खातेधारकांनी कुठल्या भूमिकेवर यावं असं सरकार अपेक्षित करत आहे? त्याशिवाय पैसे तुमचे परत मिळणार नाही? नाही, आता सरकार, आता आमची भूमिका क्लिअर झालेली आहे. मला तर वाटते 24 उपोषण केले मी. काही उपोषणाचा मला अनुभव आला की आता राज्यकर्ते असतील, सत्ताधारी असतील, मी आता ह्या कर्जत खालापूर मतदारसंघाचा मी अनुभव घेतो आहे की जनतेला हे चिरीमिरी देऊन आपल्याकडे वंश करत आहेत. जे पुढारी आता भावी आमदार असतील, आता असणारे आमदार असतील, किंवा ज्यांचं स्वप्न आहे मोठं मोठं मला मंत्री संत्री व्हायचे, ते रस्त्याचे खड्डे बुजवत आहेत, महिलांना साडी वाटप करतायत, आदिवासी बांधवांना पाण्याची व्यवस्था करतायत. त्यांना माझा प्रश्न आहे की त्यांची तुम्हाला मतं पाहिजेत. हे ठेवीदारांनी काय, ठेवीदारांचा काय दोष आहे? त्यांना ज्या ह्या ठेवीसाठी 14 वर्षे लढावं लागते ते मतदार नाही का? त्यांनी कुठला अपराध केला आहे? मग तुम्ही त्यांच्यासाठी पुढं काय येत नाही? म्हणजे आज 3रा दिवस आहे कुठल्याही पक्षाचा. एक तुरलक आता जर आपण बघितलं तर एक राजेश भाऊ लाड इथं उपस्थित आहेत. याच्या आधी एक शंकर भुसारी म्हणून जे शरद पवार चंद्रचे, ते आमच्या नेहमी उपोषणला येतात. ते राज्यकर्ते म्हणता येणार नाही, पुढारी म्हणता येणार नाही, ते माझ्या उपोषणला हे नेहमीचे असतात. म्हणजे राजेश भाऊ असतील हे. पण जे प्रमुख पुढारी आहे, जे आज भाषण करतात, बाईट देत आहेत, सांगतायत आम्ही हे करणार, आम्ही ते करणार, आम्ही ते करणार, तुम्हाला आशीर्वाद मिळेल, ह्यांच्या ठेवी मिळून द्या. हे सत्ताधारी आणि विरोधकाच्या हातात आहे. आता पुढची भूमिका काय असेल तुमची? तुम्ही तर त्यामध्ये स्पष्ट लिहिलं आहे की उपोषणाची दखल न घेतल्यास 20 प्राशन करून आत्मत्याग आंदोलनाचा इशारा असणार आहे. मग तुम्हाला या भूमिकेवर यावं लागेल का? नाही, आलो मी या भूमिकेवर आले. आता मी एकटेच माझ्या ह्या आंदोलनाला म्हणजे अयशस्वी करण्यासाठी सरकार पण पुढाकार, म्हणजे सरकार पुढाकार घेतलं ते होणार नाही. मला आज रोजी लक्षात आले सरकार माझ्या आंदोलनाची दखल घेणार नाही, प्रशासकीय अधिकारी माझी दखल घेणार नाही आणि पुढारी माझी दखल घेणार नाही. म्हणजे सत्ताधारी पण विरोधक पण. आणि आता सर्वात मला दुःखाची गोष्ट असते की माझे आता ठेवीदार पण माझ्यापासून मी खूप नाराज आहे. कारण 1.5 लाख ठेवीदार आहेत. त्यापैकी रोज इथं 1000 मला अपेक्षा होती. पण त्यांना ठेवी नको आहेत. तर मला असं वाटत नाही यांना न्याय मिळेल आणि सरकार देईल किंवा कुठल्याही पुढारी. त्यांना गरजच नाही. त्यांना फक्त मतं पाहिजे, तर निवडून यायचं, आमदार होतं, खासदार होतं, यांच्याशी गरज नाही. किती मेले तरी त्यांना काय गरज नाही. पण रमेश कदमला आता हे आंदोलन इथपासून करणं शक्य नाही. पुढचं आंदोलन मला करता येणार नाही. म्हणून मी आता जास्त दिवस थांबणार नाही. उद्या ठेवीदारांची जनरल मिटिंग लावलेली आहे परवा. त्या जनरल मिटिंगमध्ये मी जाहीर करणार 100% ठेवीदार जर माझ्या पाठीशी उभे राहिले तर मी पुढं आंदोलन रेटणार. नाही तर परवा मी 20% करून इथं आत्महत्या करणार. कारण आंदोलन शक्यता होणार नाही. कारण जोपर्यंत ठेवीदार इथं सर्व येत नाही, मला पाठिंबा देत नाही, तोपर्यंत त्यांना मी पैसे, माझ्या कुठल्या प्रकारच्या ह्या पेन बँकेत ठेवी नाहीत. फक्त माझा एक स्वार्थ आहे की पुढच्या आंदोलन माझे सक्सेस व्हायला पाहिजेत. म्हणून हे आंदोलन फेल जाता कामा नये म्हणून मी 20% करणार. तर रमेश कदम यांनी देखील आपल्याला सविस्तर अशी माहिती दिली आहे. त्यांनी कुठेतरी एक खंत देखील व्यक्त केलेली आहे की ठेवीदारांचा
जो पाठिंबा मिळायला हवा आहे तो पाठिंबा कुठेतरी या आंदोलनाला मिळत नाही आणि त्यामुळेच हे आंदोलन कुठेतरी भडकटतं की काय अशी देखील त्यांनी भीती व्यक्त केलेली आहे. आपण आता राजेशदादा लाड यांच्याशी बोलणार आहोत. राजेशदादा, राजाभाऊ कोठारी आहेत सर, त्यांच्याशी बोलूयात. नेमकं आता काय आंदोलन असेल आणि पुढची आपली काय रूपरेषा असणार आहेत सर? आता काय पुढची, आता एकंदरीत 14 वर्ष होत आली आहेत, खातेदारांची अतिशय बिकट अवस्था आहेत, लढा देत आहेत, परंतु कुठेतरी आंदोलन सरकार असेल, ईडी असेल यांकडून कुठेतरी मार्ग यावर निघत नाही आहे. पहिलं तर हे जी संघर्ष समिती आहे पेंटच्या संदर्भातली, यांचं मी या ठिकाणी मनापासून कौतुक करतो आहे. कारण अनेक वर्षे ही पेंट संघर्ष समिती मुख्यमंत्र्यांना भेट, अमित शहाना पण ते भेटून आले, अनेक आंदोलन झाली. आमचे मित्र रमेश कदम हे तर विविध विषयांवरती आंदोलनं करतात. त्यांनी आत्ता सांगितलं की माझ्या नावावर एकही बँकेमध्ये डिपॉझिट नाही, पण मी जनतेसाठी लढतो आहे. सरकारची मानसिकता हवी. सरकारने जर ठरवलं तर हा प्रश्न उद्या पण निकाली लागू शकतो, पण सरकारची मानसिकता नाही. सरकार ईडीवर ढकलतं, ईडी केंद्र सरकारवर ढकलतं, प्रत्येकजण एकमेकांवर ढकलाढकली करतात आणि चुकीचं राजकारण हे महाराष्ट्रामध्ये चालू असल्यामुळे आज जनतेच्या ठेवी मिळत नाही. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मगाशी दोघांनी सांगितलं की बहिणींना 1500 रुपये दिले जातात आणि माझ्या माहितीनुसार सरकारने डिक्लेअर केल्याप्रमाणे वर्षाला 45,000 कोटीचा बोजा या महाराष्ट्रावर पडणार आहे. आणि आमच्या पेंट ठेवीदारांचे पैसे किती आहेत तर 700 ते 800 कोटी एवढे स्वतःचे पैसे की जे कमवून ठेवलेले. सरकार हे आमच्या टॅक्समधूनच लोकांना पैसे देतं. आम्हाला लाडक्या बहिणीला पैसे देतात त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही आहे, पण जर तुम्ही त्यांनाही पैसे देऊ शकतात तर आमच्या सामान्य माणसाचा, नोकरदार वर्गाने जे कष्टाने मेहनत करून कमवलेले पैसे बँकेत आज गेले 14 वर्षापासून पडू नये, फक्त त्यांनी 25,000 रुपयेपर्यंतच्या ठेवीचे पैसे दिलेले आहे आणि गेले अनेक वर्ष कुठलीही कार्यवाही नाही. आता आमच्या माता भगिनीने सांगितलं की मी 3.5 लाख रुपये ठेवलेत. एका मॅनेजरचं नाव घेतलं, मी काय घेऊ इच्छित नाही. त्यांनी सांगितलं 2 दिवसांनी या तुम्हाला पैसे देतो आणि बँक बंद केली. त्या मॅनेजरला पण 15 दिवसापूर्वी कल्पना होती. उलट शेवटच्या काळामध्ये नवी ठेवी पण त्यांनी ठेवून घेतल्या. आणि लक्षात घ्या, सामान्यांचा जे काही तळटाट असतो हा फार वाईट असतो. तुम्ही कितीही मोठे झालात तरी निसर्गापुढे छोटे आहात आणि निसर्ग हा कधीच कोणाला सोडत नाही. मग तो सामान्य माणूस असेल, चुकीचा काम करणारा असेल, राजकीय असेल, कोणी असेल. आणि एकच आमची विनंती याच्या माध्यमातून की या गोरगरीब मध्यमवर्गीयांच्या ज्या ठेवी आहेत आपण पुढील काळामध्ये या देण्याचं काम करावं. तर राजकारण काही तुमचं असू दे त्या बाजूला ठेवाल, आम्हाला त्या राजकारणाशी काही घेणं देणं नाही. प्रत्येकजण वेगवेगळ्या पक्षाला ॲटेच होतो, त्याला घेणं देणं नाही. ही जी बँक डुबली ही माझ्या दृष्टिकोनातून, माझ्या मताप्रमाणे ही राजकारणामुळे ही डुबलेली बँक आहे आणि त्याचा फटका आम्ही सगळे सामान्य जनता उपभोगतो आहे. तर आपलं राजकारण बाजूला ठेवा आणि प्रत्येक सामान्य माणसाच्या ठेवीदाराला, काही लोकांनी तर कंपनीतून रिटायर झाले, 40-40 लाख रुपये ठेवले आणि 15 दिवसात बँक डुबली. पेन्शन लोकांची डुबली, आज त्यांनी खायचं काय? आणि ही खाण्याची पण काही लोकांची मौत झालेली आहे. आणि म्हणून या सरकारला केंद्र सरकारपासून तर राज्य सरकार, जेवढे सरकार आहेत, मग ते तहसीलदार असतील, कलेक्टर असतील, सगळ्यांना आमची मनापासून, सामान्य माणसाची मनापासून कळकळीची विनंती आहे की कुठलेही राजकारण न करता बाजूला ठेवा. ईडीने सगळ्या प्रॉपर्टी जप्त केल्यात. आज जर त्या लिलाव केल्या तर आम्हाला व्याजासहित काय दुप्पट पैसे मिळू शकतात एवढी प्रॉपर्टी या पेंट बँकेच्या संचालकांकडे आहे. म्हणून आमची एकच कळकळीची विनंती आहे की आता जनतेचा अंत पाहू नका. कदमानी तर सांगितलं मी विष प्राशन करून आत्महत्या केल्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही, कारण याच्यापुढे मी आता आंदोलन करू शकत नाही. आणि माझ्या सर्व ठेवीदारांना या माध्यमातून विनंती आहे की आपण मोठ्या संख्येने या, कारण आपल्या पाठबळावरच हे आंदोलन सुरू आहे.
ज्या अर्थी आपण येत नाही, ठीक आहे आपल्याला काम धंदा असतो सगळं आहे, पण ही जी सगळी माणसं बसलेली आहे हे आपल्याला पैसे मिळावे, तुम्हाला सगळ्यांना मिळावे यासाठी बसलेली आहेत. म्हणून सगळ्या ठेवीदारांना पण विनंती आहे की आपण मोठ्या संख्येने बहुसंख्येने हजर राहा. हे आंदोलन यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. केवळ आपला पाठिंबा असेल तर. पुन्हा एकदा केंद्र सरकार, राज्य सरकार आणि त्यांच्या अंतर्गत असणाऱ्या सर्व संस्थांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर हा निर्णय घेऊन, भले बँक चालू करू नका पण हे पैसे सर्वसामान्यांचे मिळाले पाहिजे. आता तर आमची पहिल्या स्टेपला मागणी आहे की 5 लाख रुपयेपर्यंत तरी तुम्ही पैसे द्या. जवळजवळ 80 ते 85%, 90%च्या वर म्हणजे 95%च्या वर सगळ्यांना पैसे मिळतात. प्रश्न राहणारे 1-2% राहणारे की त्यांच्यापेक्षा जास्त पैसे. या लोकांना तर मोकळे करा. आणि सरकारने 2021 साली सांगितलेलं आहे की 5 लाखापर्यंत आम्ही मदत करू. मग आता घोडं कुठे अडलं केंद्र सरकारचं? राज्य सरकारने त्यांच्याकडे फॉलोअप द्यायला पाहिजे. डबल इंजिन, ट्रिबल इंजिन त्यांचं सरकार आहे, मग त्यांनी ते करायला पाहिजे अशी आमची मनापासून कळकळीची विनंती आहे. आणि हा आमचा अंतिम लढा असण्याची शक्यता आहे. नाही तर शेवटी कदमांनी सांगितलं, मोहन चोरवेंनी सांगितलं, आमच्या प्रदीपशांनी सांगितलं, त्या माऊलींनी सांगितलं, आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय नाही. जो अधिकारी दिसेल त्याला घेराव घाल, त्याला तिथंच बसून ठेव. हे शेवटचा आम्हाला पर्याय करावा लागेल. धन्यवाद. राजेश दादा आहेत. राजेश दादा, काय भूमिका आहे? आत्ता 14 वर्षे होते, लढा सुरू आहे, अजूनही यातून मार्ग मिळत नाही आहे आणि पैसे खातेदारांचे परत मिळत नाही आहेत. खरी गोष्ट आहे. आत्ताच कोठारे सरांनी अतिशय स्पष्टपणानं साऱ्या गोष्टीचा उपाव केला. 2010पासून ते अगदी 14 वर्ष हा लढा, ही संघर्ष समिती जीवाच्या आकांतानं या ठिकाणी लढते. सरकारं आली, सरकारं गेली. आत्ताचे सत्ताधारी, मागचे सत्ताधारी, विरोधी पक्षातले सारेजण आलटून पालटून या 14 वर्षाच्या कालावधीमध्ये सत्तेतनं आले, सत्तेतनं गेले. परंतु जिल्ह्यातल्या ह्या गोरगरीब ठेवीदारांना न्याय देण्यासाठी कोणी अजून पुढे सरसावत नाही. हेच खरं तर दुर्दैव आहे. वास्तविक पाहता राजकारणाच्या दृष्टीनं सारे राजकीय मंडळ, सगळेच पक्ष कोणत्याही एका पक्षाचं नाव घेण्याच्या बाबतीमध्ये घेऊ पण शकत नाही. सर्वजण ह्या सर्व ठेवीदार त्या ठिकाणी अतिशय वाईट अवस्थेतनं मार्गक्रमण करतात. आपण डोळ्यांनी बघतोय अनेक गोरगरीब ठेवीदारांच्या परिस्थिती. कितीतरी लोक त्यांचं आयुष्यमान संपलं आणि कितीतरी लोक आज वयस्कर झाली. 14 वर्षाचा प्रत्येक जी आपली पुंजी त्या ठिकाणी जमा होती ती एकाएकी अशी हस्तगत किंवा गिळंकृत होते आणि सर्वसामान्यांना रस्त्यावर यावं लागतं. अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणून सरकार कोणतंही असू द्या, एक माणुसकीच्या दृष्टीनं या ठेवीदारांकडनं बघणं अत्यंत गरजेचं आहे. आमचे मित्र रमेशजी कदम यांनी या बाबतीत जो लढा उभारला आहे, प्रत्येक कर्जत खालापूरच्या जनआंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी वेळोवेळी जनतेचे प्रश्न त्या ठिकाणी कायम लावून धरलेत आणि त्या अनेक लढ्यांमधनं त्यांना यशसुद्धा मिळालं आहे. खरं तर पेन अर्बन संदर्भातला हा लढा ही सारी मंडळी अनेक वर्ष लढते. मोहन काकांनी सांगितलं त्याप्रमाणे शेवटी पर्याय नसतो. माणसाचं एक लिमिट असतं. लिमिट क्रॉस झाल्यानंतर सर्व गोष्टींचं कुठं जर का अंधारमय जीवन जर समोर दिसत असेल तर त्याला कुठेतरी त्या गोष्टीला कुठेतरी शेवट काढण्याच्या दृष्टीनं रस्त्यावर उतरणं हाच एक पर्याय होऊ शकतो. आणि या संघर्ष समितीच्या या लढ्यामध्ये आम्ही सारे कर्जतकर पक्ष, राजकारण या कुठल्या गोष्टी मनामध्ये न आणता प्रामाणिकपणं एक जनआंदोलन जे उभारलं जाईल त्या जनआंदोलनाची व्याप्ती तालुक्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत वाढवून जे ठेवीदार आहेत त्या ठेवीदारांना विश्वासात घेऊन त्या ठेवीदारांना न्याय देण्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी प्रयत्नशील राहणारी ही जी संघर्ष समिती आहे, संघर्ष समितीच्या बरोबर कोणत्याही लढ्यामध्ये ताकदीनं तन मन धनानं त्या ठिकाणी उतरण्याचा आमचा एक प्रामाणिक प्रयत्न असेल. सुरेशजी बोराडे आहेत. सुरेशजी, काय एकंदरीत आता अडचण आहे आणि आता जो लढा सुरू झालेला आहे, 14 वर्ष होऊन गेलेली आहेत, कुठेतरी खातेदारांना न्यायाच्या प्रतीक्षेत आपण आहात? बघा, आता गेले 14 वर्ष संघर्ष समिती हे लढा लढते. 14 वर्ष खूप मोठं वर्ष झाले. म्हणजे एखादा तपोवन रामाला पण वनवास भोगून पण झाला असता तरी यांना पैसे न्याय मिळाला नाही. याला जबाबदार हे तहसीलदार, कलेक्टर, हे लोक जे प्रशासकीय प्रमुख आहेत. ठीक आहे, एखादा विषय झाला असेल तर तुम्ही त्याची दखल घेऊन हा मार्ग काढायला पाहिजे होता. मग याचा अर्थ तुम्ही काय कामाचे आमच्या, याचा अर्थ याच्या पुढं समितीने निर्धार, सर्व समितीने हे केलेलं आहे, ठरवलेलं आहे का ह्यातून जर आता हा मार्ग नाही निघाला तर तहसीलदार आणि कलेक्टर यांना कुठल्याही परिस्थितीत काम करून द्यायचं नाही. सर्व ठेवीदारांना विनंती आहे
आता कसं आलं, ठेवीदार सर्व सारखं 14 वर्ष एकत्र येऊ शकत नाही. सरकारचं म्हणून हेच गोष्टी असतात का कोण लोक एकत्र येत नाही म्हणून त्यांचं फावतंय. म्हणून आता अंतिम लढा म्हणून तहसीलदार आणि कलेक्टरला घेरावा घालून त्यांना काम करून न देणं आणि हा लढा यशस्वी होत नाही, तो न्याय मिळत नाही तोपर्यंत त्यांना काम करून द्यायचं नाही असं ठरवूया आणि सर्वांनी या गोष्टीला दखल घेऊन यांना न्याय मिळाला पाहिजे एवढी त्यांची अपेक्षा आता उरवलेली आहे. कारण काय आंदोलन करतात लोक, सरकारला माहिती आहे आंदोलन करून काही होत नाही, काय लढत 4 दिवस बसतील 8 दिवस बसतील परत गप्प बसतील असं त्यांच्या लक्षात आल्यामुळं आंदोलनाला कुठली किंमत देत नाही. म्हणून आता त्यांना कामच करून द्यायचं ना असं संघर्ष समिती ठरवावं आणि सर्व खातेदारांनी तहसीलदार कार्यालयाच्या समोर किंवा कलेक्टरच्या समोर त्यांना कुठल्याही परिस्थिती आमचा हा निर्णय झाल्याशिवाय तुम्ही काम करू शकत नाही असा, मग तेव्हा सरकार कुठं जागे होईल. आणि मग जी रिझर्व्ह बँक आहे या बँकेच्या रिझर्व्ह बँक काम बघते, मग ती काय काम बघते. 14 वर्षे तुम्ही रिझर्व्ह बँक ह्या न्याय देत ना पेन बँकेच्या खातेदारांना, पैसे आहेत, जमीन आहे, सर्व आहे, मग या गोष्टीला 14 वर्ष लागतात कशाला. सरकारच्या या गोष्टी लक्षात येत नाही का. जर मेल्यानंतर लोकांना पैसे देणार आहेत का, याचा अर्थ चुकीचं चाललेलं आहे. या सरकारने लक्ष देऊन रिझर्व्ह संबंधित व्यक्तींनी याच्यामध्ये रिझर्व्ह बँक असेल, कलेक्टर असेल, मोदी असेल, अमित शहा असतील, या लोकांनी खूप जगाचा मोठा हे करतायत. मग या 14 वर्षामध्ये तुम्ही लक्ष देऊ शकत नाही. तुम्हाला माहिती नाही काय चाललं आहे. लोकांना पोटाचा प्रश्न तयार झाला आहे, कोण मेले बिचारे, काय काकाची परिस्थिती खराब झालेली आहे. हक्काचे पैसे मिळून द्यायला तुम्हाला 14 वर्ष लागतात कशाला. म्हणून सरकारने बायबापांनी लक्ष देऊन हा निर्णय लवकर करण्यात यावा ही विनंती आहे. तर एकूणच आपण हे जे आंदोलनकर्ते आहेत यांच्या आपण भूमिका जाणून घेतलेली आहे. सरकारने कुठेतरी याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचं आहे. 14 वर्ष होऊन गेलेली आहेत, लढा अजून तिथेच आहे, कुठल्याही प्रकारचा मार्ग सरकार काढताना दिसत नाहीत. आपण एकीकडे पाहिलं तर हजारो कोटी रुपयांची जे कर्ज असतात मोठमोठ्या उद्योगांची माफ केली जातात, परंतु या सामान्य ठेवीदारांचे जे हक्काचे पैसे आहेत ते कुठेतरी सरकार याकडे लक्ष देऊन त्यांना कुठेतरी परत मिळवून द्यावे यासाठी सरकारने कुठेतरी पुढाकार घ्यावा. आणि जे वयोवृद्ध खातेदार आहेत, काही यामधले मयत झालेले आहेत, त्यांच्या कुटुंबियांना कुठेतरी या खातेदारांना पैसे मिळवून कुठेतरी कुटुंबाला आधार मिळावा अशी अपेक्षा आता हे खातेदार करताना दिसत आहेत. सरकार याकडे गांभीर्याने लक्ष देईल अशी त्यांना अपेक्षा आहे आणि लवकरात लवकर हा प्रश्न जो आहे सरकारने मार्गी लावावा अशीच त्यांची अपेक्षा आहे. आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका.